43 डिग्री सेल्सिअस ऊन आणि आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. हॅलो, तर आम्ही जातो आहोत पुण्यामध्ये सकाळी सकाळी पहाटेच्याच ट्रेनने, इंद्रायणी एक्सप्रेसने आम्ही जात होतो पुण्याला. पुण्यामध्ये पोहोचलो आणि तिथून लगेच हॉलला जाण्यासाठी आम्ही ओला बुक केला. पुण्याचं वातावरण एवढं सुंदर, लोकेशन, रस्तेसुद्धा एवढे क्लीन आहेत. खरंच असं वाटत होतं की पुणे स्वच्छ आणि सुंदर शहर आहे आपलं. पोहोचलो आम्ही डायरेक्ट हॉलमध्ये. तर पूर्वा मला म्हणत होती, मम्मी असा व्हिडिओ ओपन नाही करायचा. मी म्हटलं तूच सांग मग कसा करायचा. आजकालच्या लहान मुलांना सांगायची गरजच नाही, ते एवढे हुशार, एवढे टॅलेंटेड आहेत की त्यांना सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. तेवढ्याच झाली नवरी आणि नवरदेवाची एंट्री. हे आहे माझ्या भावाचं लग्न. खूप छान नवरी नवरदेव दिसत होते. आम्ही तर लग्न खूप एन्जॉय केलं. बाहेर ऊन होतं पण हॉलमध्ये असल्यामुळं काही जाणवलं नाही. हळदी कुंकुम झालं, त्यांनी मला आहेर केला आणि पूर्वाही असं सांगत होती की असा हात ठेवायचा आणि पटकन ओपन करायचं. खरंच खूपच सुंदर, मला आवडली आयडिया. मी म्हटलं नेक्स्ट टाईम असंच करू. आमच्याकडे तांदळाच्याच अक्षदा असतात, कुठे फुलाचे असतात, पण आमच्याकडे असेच कलरफुल तांदूळ असतात आणि अक्षदा. लग्न लागलं, मस्तपैकी जेवण केलं, छान छान फोटो काढल्या, गिफ्ट दिलं आणि आम्ही